दिवाळीच्या निमित्ताने अनेक कलाकारांनी सोशल मीडिया पोस्टवरून त्यांच्या घरची दिवाळी कशी असते हे दाखवलंय. पण विशेष लक्ष वेधलंय ते अभिनेता शशांक केतकरच्या पोस्टने. कारण पहिल्यांदाच त्याने मुलगा ऋग्वेद आणि 9 महिन्यांची लेक राधाचा फेस रिव्हील केलाय. भाऊबीजच्या निमित्ताने त्याने दोन्ही मुलांचे फोटोज पहिल्यांदाच शेअर केलेत. तर ऋग्वेद आणि राधाची ही पहिलीच भाऊबीज आहे. 2020 साली शशांकचा मुलगा ऋग्वेदचा जन्म झाला, तर 2025च्या जानेवारी महिन्यात त्याची लेक राधाचा जन्म झाला. ऋग्वेदच्या जन्मापासून शशांकने त्याचा याआधी कधीच फोटो शेअर केला नव्हता. पहिली भाऊबीज आणि लेकीला 9 महिने झाले म्हणून पत्नी प्रियंका आणि मुलांसोबत त्याने फोटोशूट केलंय. या फोटोजवर चाहते आणि कलाकार मंडळींनी कॉम्प्लिमेंट्स दिल्यात. ऋग्वेद प्रियंकासारखा दिसतो तर राधा शशांकसारखी दिसते असं नेटकरी म्हणतात. ऋग्वेदने लाडक्या बहिणीला मांडीवर घेऊन काढलेल्या फोटोला विशेष पसंती मिळते. शशांकचा मुलगा ऋग्वेदला सुद्धा बाबासारख्या रेसिपीज बनवायला खूप आवडतात. शशांकच्या यूट्यूब चॅनलसाठी अनेकदा तो मदतही करतो. रेसिपीजची कृती सांगताना त्याच्या गोड आवाजाचे अनेक जण फॅन आहेत. राजश्री मराठीच्या मुलाखतीत मुलांबद्दल शशांक काय म्हणाला होता पाहूया. सुदैवाने ऋग्वेदमुळे ऑलरेडी ते ट्रेनिंग आमचं सुरू झालं होतं की आई बाबा हे कसं असावं. अजून ते ट्रेनिंग चालू आहे आणि ते अखंड चालूच राहणार आहे. पण हां, आणि ते कधीच संपत नाही आणि ते संपताही कामा नाही. कारण जशी ती मोठी होत असतात मुलं तसे आपणही मोठे होत असतो. त्यांना काही गोष्टी रिअलाईज होतात, तसे आपल्यालाही काही गोष्टी रिअलाईज होतात आणि ही एक अखंड प्रोसेस आहे आणि ती तशीच चालू राहावी मला वाटतं. या कुठल्याही नात्यांमध्ये आपण माणूस म्हणून किती बरोबर आहोत हे पडताळतो मी सतत. त्यामुळे मग हिचा बाबा किंवा हिचा दादा किंवा हिचा मित्र म्हणून असेल किंवा हिचा मित्र म्हणून असेल किंवा घरी अगदी प्रियांकाचा मित्र म्हणून किंवा त्यांचा ऋग्वेद आणि राधाचाही मित्र आणि बाबा. सो या सगळ्या मल्टिपल नात्यांवरती सतत काही ना काही पडताळून बघायला मिळतं. बरं वाटतं. इव्हेंट एक बघताना जेव्हा ऋग्वेद बघतो त्याला थोडंसं इन्सिक्युअर नाही फील होत? खूप होतंय भयंकर होतंय. म्हणजे ज्या वेळेला आमच्याकडे आर्था होती, जे याच्या आधी एक छोटं अभिषेकचं बाळ असतं, तर मला तो सतत विचारायचा ती बाकी सगळं बाबा ठीक आहे पण ती पोस्टरमध्ये जी मुलगी तुझ्या कडेवर आहे ती का आहे असं सतत मला म्हणायचं. तिला नको तू घेऊस कडेवर, तिला सोड, तू तिला आईबाबांकडे देऊन टाक परत. तर आता ते कमी की काय म्हणतात तर एवढी मुलगी आली आहे तर जवळपास ऑलरेडी सुरू झालंय. ऋग्वेद 5 वर्षाचा व्हायचा आहे, ही आता दुसरीत आहे, ही थोडी मोठी आहे. पण ऋग्वेदचं ऑलरेडी सुरू झालंय की बाबा तू तिच्याशी कट्टी घे, तू काही फार तिच्याशी बोलू नको. आणि मी जेव्हा सेटवर येईन तेव्हा मी सांगेन तिला की तो बाबा माझा आहे. त्यामुळे ते काही, आणि मग मी हिलाही तसंच समजवतो, त्यालाही तसंच समजवतो की हे सगळं खोटं असतं, ह्याच्यात खरं काही नसतं. पण लहान मुलांचं मन इतकं निर्मळ आहे ना, त्यांना हे सगळं खरं वाटतं. बेसिकली आम्ही त्याच्या समोर जे करतोय ते त्याला करायचं असतं. म्हणजे माझी ही अंगठी आहे तर त्यालासुद्धा अंगठी घालायची. आता असं होतं की अरे ऋग्वेद, शाळेत अंगठी अलाउड नसते. तर इतक्या बेसिक गोष्टींपासून त्याला हवं आहे. बाबाच्या हातात अंगठी आहे, मला अंगठी हवी. बाबाच्या हातात, मी आता परवा पुण्याला गेलो होतो, माझी बहीण दीक्षा ती मला आता 9 तारखेला काय भेटणार नाही राखी पौर्णिमेला, म्हणून आत्ताच राखी बांधली तिनं मला. तर बाबा तुझ्या हातात आधीच राखी आहे, राधाला सांग लगेच बांधायला. म्हटलं अरे थांब, तुम्ही एकाच घरात आहात, ते 9 तारखेला होणार आहे सगळं. पण नाही, जे बाबा करेल ते त्याला करायचं आहे. त्यामुळे मी कधी कुक करताना त्याला दिसलो की लगेच तो कुकिंगला येऊन स्टूल घेऊन उभा राहतो शेजारी. मग आम्हाला सांभाळावं लागतं की गरम आहे, साईडला हो. पण मी कधी घर आवरतोय दिसलं, प्रियांका कधी घर आवरते दिसलं की लगेच तो पण आई मला सांग मदत काय करायची, सांग वस्तू. हां, आणि त्याची हाईट जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत तो पुसून बिसून घेतो सगळं. आणि पुसलेलं असलं तरी पण पुसतो आणि असं मग फरांटे दिसतात त्याच्यावर. बाबा पुसलंय, जरा बघ कसं पुसलंय. छान पुसलंयस. त्याला आम्ही जेन्युनली सांगतो, सिरियल फार दाखवत नाही, पण कधीतरी ते प्रोमो समोर दिसतो, टी व्ही लागलेला असतो, नेमकं ते चॅनल चालू असतं. सो काही ना काहीतरी झलक दिसते त्याला. पण होता आम्ही त्याला लांब ठेवलं एकंदरच टी व्हीपासनं. म्हणजे जेवतानाही फार टी व्ही नाही, बाकी ॲक्टिव्हिटीजमध्ये इतकं त्याला एंगेज करून ठेवलेलं आहे. सो अगदीच दिवसाभरात कधीतरी 10 मिनटं दाखवतो. त्या पलीकडे आम्ही टी व्ही फार दाखवत नाही, कारण मला माहिती आहे त्याचे हे प्रश्न जेन्युइन असतील. म्हणजे अगदी जेव्हा ह्या कास्टिंगचं सगळं चाललं होतं आणि पुढचा स्क्रीन प्ले वाचला तेव्हा पहिल्यांदा नाव राधा असं ठरलं होतं या मुलीचं. पण मग मी चॅनलला रिक्वेस्ट केली की राधा हे ठेवू नका, कारण माझ्या मुलीचंच नाव राधा आहे. जे ऋग्वेदला फार खरं वाटेल की तिकडे राधा आहे तर मग त्या राधाशी बाबा असं का वागतोय, किंवा ह्या राधाची आई आत्ता लांब आहे. सो त्याच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतील जे त्यांच्या लेवलवरती त्यांना खूप त्रासदायक असू शकतील. सो ऋग्वेद राधा यातलं काही आत्ता ठेवू नका. पण त्याने ते ऐकलं आणि आता हिचं नाव आरोही असं आहे. तुम्हाला कसा वाटला हा फॅमिली फोटो हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा.
मराठी मालिका विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.